हॅलो. हॅलो. फोर व्हीलर ज्याची असेल साईड स्क्रीनच्या बाजूला त्यांनी गाडी बाजूला काढण्यात यावी. मागून रस्ता आहे. हॅलो. सौरभ, गाडी मागा घे. पेनल्टी बसल नाही तर. सौरभ, ती गाडी आहे ना पुढे घेऊन घे. बॉल उडला तर गाडीच्या काचेला लागेल. एक ओव्हर 6 रन. आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला आहे. 4 रन.
उत्कृष्ट असा टोलवलेला सारथ. हेलो, यहाँ पे कमेंट्री बॉक्स में तब्दीली. अगली गेंद तेज तर्रार गेंद लेग साइड पे. लेग अंपायर का डिसीजन लेग बाइज. पैरों पे लग के गेंद की काफी लेग थम के बाहर ये गेंद पिच हुई थी और 4 रन. यहाँ पे कमेंट्री बॉक्स में तबलीगी हॅलो, आपल्याला उत्कृष्ट असे लाभलेले अंपायर चेतन आणि प्रदीप. दोन षटकांनंतर 22 या धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप. मैदानाच्या आत आपण बघतोय आजच्या दिवसातला तिसरा क्वार्टर फायनल जो रंगतोय श्रावणी 11 वर्सेस DMI पिंपळगाव वसंत या दोन संघांमध्ये. DMI पिंपळगाव वसंत या संघाची प्रथम फलंदाजी चालू असताना इथं हेमंत मोरे आणि रविराज अहिरे हे दोघंही आपल्याला फलंदाजीसाठी आलेले बघायला मिळत आहेत. कव्हरच्या क्षेत्रात दर्शनीय स्ट्रोक, थोडंसं फंबल अडवायला आपण बघतोय आणि या चेंडू गेलाय सीमा पार. 4 चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 2.3 षटकाच्या खेळात 32 धावा फलकावर लागल्या. 32 रन्स ऑन बोर्ड. एकही गडी बाद नाहीये. सेन्सिबल इनिंग खेळली जाते. या खेळाला जबाबदारीनं पार पाडलं जात आहे. कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या, परंतु त्यानंतर रविराज आणि हेमंतनं आक्रमक पावित्र्य घेतलाय. खोलवर टाकलेला बॉल लॉंग ऑफचं क्षेत्र आणि यस त्या क्षेत्रात चेंडूला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. धावा आले 4 चौकार. आता मात्र फील्डला खेळलं जात आहे आणि त्या फील्डला अगदी परिपूर्ण हाताळलं जात आहे. बघायला गेला तर हेमंत मोरे याचा एक झेल पहिल्या षटकात आला होता, परंतु यष्टीरक्षक भूषण अहिरे त्याच्या अगदी खालच्या भागाला तो बॉल ट्रॅव्हल करत होता. लाईन डिलिव्हरी पूर्ण शरीर झोकलं गेलं. पुलचा फटका लॉंग द कार्पेट खेळलाय. तिकडे मोईन चेंडूला उचलतोय, फेकतोय दुहेरी आणि या 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 आणि 2च्या मदतीने 38 धावा. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण
मैदानावरती हाताळताना आपण बघणार आहोत. शेवट डान्सिंग डाऊन द विकेट झेल टिपला जाईल. येस, अफलातून कॅच. पहिला विकेटचा पतन, पहिला गडी. बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू यू डीजे. नक्कीच डीजे बाबा यांच्या माध्यमातून जी गीतं आपण ऐकत होतो ना, 90s ची बहारदार गीतं, 1990 च्या दशकातील खूप क्वालिटी गीतं आपण ऐकत होतो. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आज संपन्न झालाय. 3 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा 38 आहेत. एक गडी बाद झालाय आणि आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय कुणाल आखाडे. पहिल्या विकेटच्या पतनानंतर नॉन स्ट्राईक एंडला नवा फलंदाज अर्थातच मनोज जायबाबे आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसतील. कुणाल आखाडेचा पुढचा बॉल रविराज यांच्यासाठी. उडवलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र, काळ्या पडद्यावर जाऊन आदळतोय. कुणाल आखाडेचं स्वागत केलंय रवीनं. या ताकदवर षटकारानं 6 ओटी डीजे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. भीमर, यस, नो बॉल. हातातून बॉल निसटतोय आणि या निसटलेल्या बॉलमुळेच इथं भीमर टाकावा लागलाय. भीमर आहे अर्थातच नो प्लस पण 2 धावा. आणि आता येणारा बॉल असणार असेल फलंदाजासाठी फ्री हिट. फ्रीटचा बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात पाठवलाय. झेल टिपला जाईल परंतु त्या झेलला इथं व्हॅलिड पकडलं जाणार नाहीये कारण फ्री हिट होता. फ्री हिट पर एक धाव आली आहे.
आणि या सिंगलनच धावफलक पुढे जाईल. 47 या अंकावर 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आत आपण बघतोय. 4थं षटक हाताळलं जात आहे आणि ते 4थं षटक कुणाल आखाडे हाताळतोय. पुन्हा एकदा आडवी बॅट चालवली आणि यस क्षेत्ररक्षकाला पाठवलं जाईल सीमारेषा पार, कारण रवी राजच्या बॅट मधनं आलाय हा ताकदवर प्रहार. धावा येतील 6 षटकार. काय बॅटिंग केली जाते. कुणाल आखाडे याच्या विरोधात आक्रमण केलं जाते आणि ते आक्रमण अगदी सरशी ठरत आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल, घेतला जाईल. मात्र कमबॅक केला एका निर्धाव बॉलनं. कधी कधी गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीवर जास्तीचा मारा पडतो, जास्तीच्या धावा आपल्या माध्यमातून दिल्याही जातात, परंतु ज्या जास्तीच्या धावा का दिल्या जातात किंवा आपल्या गोलंदाजीतून चुका काय होत आहेत त्या चुका शोधणं आणि आपल्या चुकांवर काम करणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूचं काम असतं. आणि त्या चुकांवर जर का प्रत्येक खेळाडूनं काम जर केलं ना तर मग तो खेळाडू मैदान गाजवण्यापासून वंचित राहणार नाही, हेच आपल्याला बघायला मिळतं. रिव्हर्स बॅट उलटी करून मारण्याचा प्रयत्न, परंतु ती उलटी बॅट चेंडूचा संपर्क घेत नाहीये. निर्धाव असेल, डॉट असेल आणि षटकाची समाप्ती होईल. 16 धावा दिल्यात कुणाला या षटकात आणि या 16च्या मदतीने 4 षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात. 54 54 रन. ओटीयू डीजय. तंजील खान गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. कॉलवर टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रात घेऊन जातोय. तिथून बॉल उचलून वेचून फेकला जाईल तो प्रत्येक सिंगल. तंजील खान मला वाटतं फैजपूरहून दाखल झालेत आज खेळण्यासाठी. बघा तर तंजील कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. मोईन आणि तंजील ची ही जोडी फैजपूरहून दाखल झालाय. वाड शॉट चांगला आहे, परंतु तिथे झेल टिपला जाईल. फटका बसतोय. मनोज साहेब ते बाद होताना बघायला मिळत आहे. मोठा मासा गळाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ओटीयू डीजय.
बॅटरचं नाव सांगायचंय. भूषण, विशाल, ओके ओके सॉरी. येस, तुषार बोडके. ओके, तुषार बोडके आपल्याला फलंदाजी मार्क वर बघायला मिळत आहे. दुसऱ्या विकेटच्या पतनानंतर नक्कीच लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे गरजेचं आहे असं रविराज यांना वाटलं आणि याच कारणास्तव रविराज यांनी डगआउट कडे इशारा केला की एक डाव्या हाताचा फलंदाज पाठवायचा आणि तुषार आलाय फलंदाजीसाठी. तर बीट केलाय, वेगानं बीट केलाय. इथे डायरेक्ट हिट जर राहिला असता तर मग फलंदाज अडचणीत सापडला असता. एक चोरटी धाव आली आहे आणि त्या चोरट्या धावण धावफलक थोडस पुढे सरसावतोय. पण 56 धावा धावफलकावर आहे. 4.3 षटकांचा खेळ, 5वं षटक ते प्रगतीपथावर आहे. तिथून अजूनही अर्धा खेळ व्हायचा बाकी आहे. रविराज आहिरे 15 बॉल 32 वर खेळताय, तर तुषार बोडके आपण फलंदाजीला आलेलं बघायला मिळतोय. परंतु बाईकच्या माध्यमातून एक धाव आली आहे. तंझील यांचा पुढचा बॉल लॉब केलाय. बॉल ताकदीचा प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि धावा येतील. सुपर सिक्सर 6. नक्कीच आपण बघितलं की थोडीशी लेंथ ओव्हर पिच मिळाली रविराज यांना आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजानं लेंथ चुकीची टाकली ना तेव्हा तेव्हा रविराज यांनी या चेंडूला सीमा पार पाठवलाय आणि त्याच चांगल्या प्रात्यक्षिकाची इथे पर्वणी लागली आहे. इथे सुद्धा वाईडिश यॉर्कर टाकलाय गोलंदाजानं, परंतु त्या वाईडिश यॉर्करला सुद्धा बॅटचं मुख खोलून पाठवलंय सीमा पार. वॉड शॉट, येथील धावा 4 चौकार. धावांचा पाऊस पडतोय आणि नुसता पाऊस नाही तर मुसळधार पाऊस पडतोय, कारण धावा 4.5 अर्थातच 5व्या षटकाच्या समाप्तीपर्यंतच 66 जाऊन पोहोचल्यात. 66 रन्स ऑन बोर्ड. 66 धावा लागल्यात धावफलकावर. 2 विकेट बाद, 2 गडी बाद झालेत. मात्र झाडू मारायचा होता आणि तो झाडू त्यांनी एका धावेचा मारलाय. लॉंग द कार्पेट, मैदानाचा धुरळा उडवत बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय. सिंगल आली आहे. सिंगलला षटकाची समाप्ती होईल. 5 षटकांच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्यात 67, 67 रन. 2 गडी बाद. टीम DM11 पिंपळगाव बसवंत. ओट यू डीजे. जावेद बिल्डर आलाय गोलंदाजीसाठी. फुल्लर लाईन वरचा बॉल पुन्हा एकदा गली आणि पॉइंटच्या क्षेत्रातला गॅप शोधलाय आणि आल्या आल्या गोलंदाजाचं वेलकम केलंय. पाठवला डीप पॉइंटच्या क्षेत्रात. चेंडू गेलाय सीमा पार. धावा येतील 4 चौकार. सहाव्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. बॅकफुटला जाऊन वॉट शॉट, वॉट अ शॉट. अगदी पॉवर जनरेट केली आणि चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. धावा येतील 6 6 6. या षटकाराने रविराज आहिरे यांचं अर्धशतक पूर्ण होतोय. बॅट वरती करून त्यांनी त्यांचं अर्धशतक साजरा करायचं आहे. मला वाटतं फक्त एकाच आठवड्यात त्यांचं हे 4थं अर्धशतक आहे. काय बॅटिंग चालू आहे. सध्याच्या घडीला अगदीच चांगल्या फॉर्मातून जाताना रविराज आहिरे आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच अभिनंदन असेल. बिग बिग कॉंग्रॅट्स रवी.
खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट बुंद्यातला बॉल, परंतु आता मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरीच खूप वेळानंतर आणि खूप क्षणानंतर इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पाच पूर्णांक 3 चेंडूंचा खेळ, 77 धावा धाव फलकावर आहेत. वाईडी शॉर्कर आणि यस पंचांच्या हात बाहेर. एक अवांतर धाव येईल, एक वाईडची धाव इथे दाखल केली जाईल. 78 धावा या वाईडच्या मदतीने धाव फलकावर लागत आहेत. ओव्हर द पॉइंट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वेट केला, वाट बघितली आणि वाट बघून चेंडूची वाट लावली आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रात धावा मिळवल्या 4. चौकार. 5.4 षटकाचा खेळ. 82 धावा लागल्या धावफलकावर. या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या धावफलकावर सजेल का? 100 पार धावफलक हालेल का? उडवलाय बॉल, फटका फसलाय. झेल टिपण्याची संधी. भूषण पाटील हा झेल सोडलाय. साधा सरळ सोपा झेल इथे भूषणच्या हातून निसटतोय. झेलही निसटतोय आणि एक सिंगल धावही दिली जाते. शेवटचा चेंडू आता शिल्लक राहतोय. 6व्या षटकातील शेवटचा बॉल. 83 धावा धाव फलकावर आहेत. टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडला. एक क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिथं. डबला जाईल बॉल, वेगला जाईल बॉल. एक सिंगल. या सिंगल षटकाची समाप्ती होईल आणि या 6 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा लागल्या आहेत. 84 84 रन. ओटीयू डीजे. सातवं षटक आणि 7व्या षटकातील पहिला बॉल इथे हाताळलाय भूषण पाटीलने. तिथंच निर्धाव चेंडू भूषणचा. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 11 चेंडू शिल्लक असताना पण धावफलकाकडे जर का नजर मागितली तर धावफलकावर धावा लागले 84. बघूयात या शेवटच्या 11 बॉलवर किती धावा घेतल्या जातील किंवा किती धावा रोखल्याही जातील. कारण गोलंदाजाने जर का चांगल्या पद्धतीचं प्रात्यक्षिक आपल्या भेटीला आणलं तर मग ते फटका फसतोय. झेल अजून एक ड्रॉप होतोय. काय चाललंय हा गोंधळ? कदाचित क्षेत्ररक्षकांना आतमध्ये त्यांच्याच जाणीवेला माहित असेल. कारण या शेवटच्या 3 चेंडूंवर 2 झेल सुटलेत. तुषार बोडकेचाही झेल सुटला आणि रविराज अहिरे याचाही झेल सुटलाय. बघूयात सुटलेल्या झेलांना शिक्षा किती दिली जाते. मग रविराज अहिरे यांच्या बॅटमधनं आधीच अर्धशतकीय खेळी आपण मैदानाच्या आत बघितली आहे आणि त्यांचा फॉर्म, त्यांची आय साइड या खेळपट्टीवर मला वाटतं अगदी चांगल्या पद्धतीने इथं सेट झाली आहे. पंचांकडे वाईट मागितलाय आणि यस पंचांनी देखील तो दिलाय. वाईट बॉल आहे आणि या वाईटने धावफलक पुढे चाललेलं. 85 85 रन्स. 86 86. चेंडू हवेत. झेल अजून एक ड्रॉप होत आलाय आणि बघूयात काय निर्णय येतो. येस वनबाउंस सीमारेषा पार चौकार आहे. 4 आहे आणि 4 गेलाय तो. त्याचं कारण क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणाची जी चूक झाली आहे ना त्या चुकीमुळेच इथे
फलंदाज अगदी पुरेपूर फायदा घेत आहे आणि तो पुरेपूर फायदा नक्कीच मैदानाच्या चौफेर केली जाणारी फटकेबाजी आणि कुठल्या जाणाऱ्या धावा. शॉर्ट पिच बॉल आतमध्ये घुसून स्ट्रोक सजवलाय, चेंडूला पाठवलाय सरळ ITI कॉलेजच्या भिंतीवर आणि धावा येतील 6 6 6. पुन्हा एकदा लॉब केलाय बॉल, उंच आहे लांब नाही. अजून एक संधी झेल टिपण्याची आणि क्षेत्ररक्षक आणि तो प्रयत्न तर पुरेपूर केलाय खरा, परंतु येस षटकार आहे. येस बाहेरून अटेम्प्ट केलाय आणि षटकारच आहे. यस 6 आहे, 6 आहे. यस 6 आहे आणि या 6 100 पार धावफलकाला हाताळलाय. आता 102 धावा लागत आहे धावफलकावर. 102. काय बॅटिंग केली रविराजने. 74 धावा ऑलरेडी त्याच्या वैयक्तिक खात्यात तिथे ऍड केल्या जात आहे. पुन्हा एकदा आडवी बॅट चालवली आहे, मोठा प्रहार करायचा होता परंतु बॉल पडून बाहेर कट होतोय. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय आणि तो कोणी घेतलाय, फलंदाजाने घेतलाय. ओके, चेक केला जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच द्या, कारण इथे फुटेज नाहीये. एकशे 2 धावा धावफलकावर शेवटचं आणि अंतिम षटक आपण बघतोय. पुन्हा एकदा तंजील खान गोलंदाजी मार्कवर आहे. अंतिम 6 चेंडू 8 षटकांचा सामना. 102 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. बघूया शेवटच्या 6 चेंडूंवर कशा पद्धतीने प्रहार केला जातो ते. ग्लान्स करण्याच्या नादात टॉपेज लागलाय, झेंडा उभा राहिलाय. भैया बदाने डाऊन टू द बॉल, विकेटचं बदन तुषार बोडके बॅक टू द पवेलियन. OTU डी जय.
सागर बोडके आलेत फलंदाजीसाठी. फुलर लाईन वरचा बॉल, फक्त मनगटाचा वापर केला आणि चेंडूला दिशा दाखवली आहे. आज मात्र DMI पिंपळगाव बसवंत या संघाच्या हितात सगळ्या गोष्टी होत आहे. त्यांना पाहिजे त्या क्षेत्रात ते धावा घेत आहे. आणि इथे सुद्धा सागर बोडकेने पाहिजे तितके ताकदीचे प्रयत्न केले नाही, फक्त दिशा दाखवली चेंडूला. दिशा दाखवून गोलंदाजाच्या दिशेला इथे दिशाहीन केलाय. 4 धावा, चौकारांना 106 हा आकडा गाठलाय. 106. एकदा फुलर लेंथ वरचा बॉल, काउ कॉर्नरच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय, झेल सुटतोय. चौथा झेल इथे ड्रॉप झालाय. चौथा झेल या सामन्यात आतापर्यंत इथे ड्रॉप होतोय. गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड नेहमी असावी लागते, परंतु इथे आहे क्षेत्ररक्षक सातत्याने झेल सोडताय. एकाच मॅच मध्ये जर का तुम्ही 4-4 आणि 5-5 झेल सोडत असाल तर मग तुम्हाला चांगल्या गोलंदाजाची प्रात्यक्षिक बघायला मिळतील कधी, तुमच्या धावा वाचतील कशा. खोलवर टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्कर, बॅटची कड घेतली गेली परंतु थांबवलाय नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, इथून अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 107, 107 धावा आहेत धावफलकावर. आणि रविराज अहिरे 28 बॉल 74 वर खेळताय. स्लोवर बॉल आता देखील बीट केलाय. लाईन डिलिव्हरी टाकून उलट्या हाताने चेंडूला फिरवलाय आणि हलकासा बाहेर काढलाय बॉल. चितच प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. तर मात्र शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंगचा हा शेवटचा बॉल आपल्या समोर सादर होतोय. तेज तर्रार वेगवान बॉल आणि इथे रन आउट झालाय फलंदाज. कारण 107 धावा आहेत धावफलकावर, तर 108 धावांचं आव्हान आहे. बघूयात 48 बॉल आणि 48 मध्ये 108 धावा त्या बनवल्या जातील की थांबवल्या जातील. या दोघांच्या प्रक्रियेतली होणारी रणधुमाळी मैदानाच्या येणाऱ्या 8 षटकांमध्ये बघायला मिळेल. बघूयात, तुम्ही कुठेही जाऊ नका. येणारे 8 षटक कशा पद्धतीने सादर केले जातील ते आपण निश्चितच अगदी काही क्षणात GTC लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. तब तक सर्वांना DJ बाबाचं हे सादर गीत.
श्रावणी आणि DMR संघाच्या मॅचच्या दरम्यान बॅट्समनच्या संघाच्या एक प्लेयर इकडे या. नाव सांगण्यासाठी एक प्लेयर या इकडे. श्रावणी 11चा 12वा प्लेयर. मोईन आणि इम्रान दोन्ही श्रावणी संघाचे फलंदाज. मोईन आणि सागर बॉलिंगला. सागर सागर पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येत आहे आणि पहिल्या चेंडूवर 1 रन घेतला आहे त्यांनी. दुसऱ्या चेंडूवर उत्कृष्ट असा टोलवलेला आहे आणि सीमारेषा पार 4 रन. इम्रान याने चौकार असा मारलेला आहे दुसऱ्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या होत आहे 5 रन 2 चेंडू. चेंडूवर 5 रन. डॉट बॉल गेलेला आहे चौथा. उत्कृष्ट असा टोलवलेला आहे आणि 6 रन. 6 रन घेतलेले आहेत. इम्रान याने उत्कृष्ट असा षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या ही 11 केलेली आहे. इम्रान गेल ओव्हरीच्या शेवटच्या बॉलला चौकार आणि 1 ओव्हर 15 रन. श्रावणी 11चा स्कोर झालेला आहे 15 रन 1 ओव्हर. आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहे.
मनोज परमार दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. चार रन. दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्या चेंडूवर 4 रन मिळत आहेत श्रावणी 11 संघाला. पुन्हा श्रावणी संघाच्या प्ले तिसऱ्या बॉलवरती इथे दणदणीत षटकार. तिथंच 108 धावांचा पाठलाग करत असताना इथे चांगली फलंदाजी मैदानाच्या आत बघायला मिळते. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फक्त बॅटला चालवलं गेलंय आणि एक सिंगल घेतली जाईल या चेंडूवर. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 31 धावा धावफलकावर लागलाय. 31 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पॉवर प्लेचा अंतिम बॉल आहे. इम्रान गेल आणि मोहम्मद मोईन इथे फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. उडवलाय बॉल. इम्रान गेलच्या बॅट मधनं आलाय हा तडाखेबाज स्ट्रोक. चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. धावा येतील 4 चौकार. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्ती अंती या रन चेजचा छाती टुकून आगाज केलाय आणि धावा लागल्यात धावफलकावर. 35 रन बिनगडी बाद. टीम श्रावणी 11 मालेगाव OTU
2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या खेळांती धावफलकावर 35 धावा लागल्यात. येणारे 36 बॉल आणि 36 मध्ये 73 ची आवश्यकता. 36 बॉल 73 रन. बघूया 36 बॉल 73 ची आवश्यकता असताना पॉवर प्ले आता संपलाय आणि या पॉवर प्ले संपता क्षणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाजीला बघायला मिळतोय. म्हणून जाय भावे स्ट्रायकर गोलंदाज मनोज परमान आणि सागर बोडके यांना दोघांना जास्तीच्या धावा इथे द्यावा लागल्यात, कारण पॉवर प्लेला शोभेल अशी फलंदाजी मोईन आणि इम्रान गेल या दोघांनी करून दाखवले. मोईन जो फलंदाजी करायला आपल्याला बघायला मिळतोय, फैजपूर वरून दाखल झालेला हा फलंदाज सटाणा नगरीत पण बघतोय लॉट करायचा होता, मोठा फटका सजवायचा होता, परंतु त्याच्या रडार मध्ये सुद्धा बॉल आला होता. बॅटचा फ्लो कदाचित तगडा आणि या बॅटची फिरवण्याची दिशा कदाचित थोडीशी हलकीशी बाजूला झाली, या कारणास्तव बॅटची कडा घेऊन चेंडू जागेवर स्थिरावलाय. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. उडवलाय मोईनने बॉल आणि पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. पहिल्या बॉलचा प्रयत्न मोडकळीत जरी निघाला तरी दुसऱ्या बॉलवर मोईननं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात षटकार मारलाय. पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करतोय. लेग स्लिपचा खेळाडू आणि यादव चेंडूवर येतोय, चेंडूला उचलून फेकतोय, तो परत एक सिंगल आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता मात्र स्ट्राईकवर आलाय इम्रान गेल. धाव फलक जर का आपण बघितलं तर 2.3 षटकाचा खेळ, 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट पिच बॉल परंतु खालूनच पूल केलाय. पूलचा फटका परंतु तो अलॉंग द कार्पेट. सागर बोडके चेंडूला अडवताय, स्थिरावताय, थांबवताय आणि फेकताय तो प्रत्येक सिंगल. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे चालतंय. 43 रन्स ऑन बोर्ड. तून 32 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 बॉल 65 रन. पूल केलाय बॉल आणि पाठवलाय सरळ व्यासपीठाच्या दालनात. येस, मोहीनच्या बॅट मधनं आलाय हा तगडा सुपर सिक्सर. 6. बॅटिंग, या रन चेसचा आगाज, या रन चेसचा सामना अगदी मनमुराद पद्धतीने केला जातोय. वॉट नॉक, वॉट बॅटिंग. ओव्हर द पॉइंटच्या स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्नाच्या कामासाठी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवलाय, तो मात्र चेंडूवर येतोय आणि चेंडूला आता वेचून फेकतोय. एकच सिंगल आणि या सिंगलनं षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्ती अंती धाव फलक गाठलाय 50 न. 50 धावा धाव फलकावर आहेत. आता मात्र 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 30 बॉल मध्ये 58 ची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 50 बनवले आहेत, परंतु आता 30 बॉल मध्ये 58 बनवायचे आहेत. काय बॅटिंग चालू आहे या पोझिशनला. जर का आपण बघितलं तर 3 षटकाच्या खेळात DMI पिंपळगाव बसवंत या संघाच्या 38 धावा होत्या, परंतु श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या 50 धावा आहेत. निश्चितच 12 धावांनी आज या पोझिशनला तरी पुढे चालतोय श्रावणी 11, परंतु येणारे 30 बॉल आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 58 ची आवश्यकता. कशा पद्धतीने प्लॅनिंग केली जाईल, कशा पद्धतीने त्या प्लॅनिंगला एक्झिक्युशन केलं जाईल. शेखर काशीद आता वैयक्तिक वाट्यातलं पहिलं तर आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येताना दिसतोय. शेखर काशीदचा हा पुढचा बॉल मोईनसाठी. मोईन आणि इम्रान गेल काय कडक फॉर्म मध्ये आहे, काय बॅटिंग करताय. चितच दोघंही डावखुऱ्या हाताचे फलंदाज श्रावणी 11 या संघाच्या वतीनं आघाडीच्या रूपाने आलेले दिसत आहे. ओपनिंग बॅटर्स, ओपनिंग पेअर. तीस बॉल 58 धावा जर का चेस झाल्या तर या मैदानावरच्या सर्वोत्तम धावसंख्येचा पाठलाग करणारी यशस्वी संघ आणि यशस्वी टीम असेल.
खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅट आधी चालवली गेली आणि तदनंतर पायात तो बॉल आढळतोय. निर्धाव चेंडू आहे. एक बाईकच्या माध्यमातून धाव आहे. 57 ची आवश्यकता आहे. 29 बॉल 57 रन. उडवण्याचा प्रयत्न बॅटची कड डिफाईन लेगच्या क्षेत्रात बॉल जातोय. ते एक धाव घेतली गेली आहे आणि त्या एकावरच समाधानी राहावं लागेल. कॅमेऱ्यात कदाचित हा छोटासा क्षण टिपला जाणार आहे, कारण कॅमेऱ्यात हा क्षण नक्कीच टिपला जाईल, कारण बॉलही त्याच क्षेत्रात आलेला होता. त्या कारणास्तव तुम्ही कॅमेऱ्यात निश्चितच हा एक मोये वाला क्षण अनुभवू शकतात. खोलवर टाकलेला बॉल हा देखील परफेक्ट यॉर्कर आहे. परफेक्ट गुंद्यातला आहे. 3 बॉलवर 3च धावा दिल्या. शेखर काशीदनं कमबॅक करून दिलाय का? वाहणारा धावा आणि वाहणारा धावांचा पाऊस इथे थांबवलाय का? अजून येणारे 3 बॉल शिल्लक आहेत शेखरचे. बघूयात येणाऱ्या 3 बॉलवर एखादा किंवा मोठा फटका येईल का? इम्रान गेल आणि मोईन ज्या पद्धतीने खेळ करताय ना, त्या पद्धतीला इथं शेखरने थोडस तरी काही का असणार शांत ठेवलंय. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. पंचांकडे दाद मागितली परंतु बॉल डॉट आहे. एक डॉट बॉल इथे कामी येतोय आणि शेखर काशीदनं ते कमबॅक करून दिलंय. ते कमबॅक तगडं करून दिलंय. 4 बॉल हाताळले शेखरने आणि या 4 मध्ये धावा मात्र 3 दिल्यात. लॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या क्षेत्रात टोलवलाय. हेमंत मोरे चेंडूला उचलून फेकेल. प्रत्येक सिंगल. 5 चेंडू हाताळलेत शेखरने आणि परफेक्ट ब्लॉक होल मध्ये हाताळलेत. 5च्या 5 चेंडू त्यानं पुढे टाकलेत आणि त्या पुढच्या बॉलला फलंदाजांना खेळायला थोडासा त्रास झालाय. आता मात्र शोध असेल मोठ्या फटक्याचा, शोध असेल मोठ्या स्ट्रोकचा. 54 धावा लागल्यात आणि इथून अजून 54 ची आवश्यकता आहे. उडवलाय बॉल. झेल टिपण्याची संधी आणि यस मिसफील्ड झाली आहे. चेंडू गेलाय सीमा पार. बॉल अडवायला थोडासा अडकळा. चौकार आलाय. 4 धावा आलाय. षटकाची सांगता मात्र गोड केली आहे. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 24 मध्ये 50 ची आवश्यकता. 24 बॉल 50 रन. अर्थातच प्रतिषटक 12.5 हा आस्किंग रन रेट. प्रति ओव्हर तुम्हाला 12 रन्स बनवणं हे मॅन्डेटरी आहे. 24 बॉल 50 रन. ओटीयू डीजे. ची आवश्यकता आहे आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. लेफ्ट हैंड बैटर के सामने अब लेफ्ट हैंड बॉलर अब सामने आएंगे. देखते हैं होता है क्या. 24 बॉल 50 ची आवश्यकता आहे. समाधान पांगारे इज ऑन द बॉलिंग मार्क.
शॉर्ट पिच बॉल होता, पुल करायचा होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. या बॅटची आतली कडा, शतरक्षक आहे सागर, बॉलला उचलतोय, फेकतोय. एकच सिंगल. शेखर काशिदच्या या षटकानं थोडीशी काहीतरी एक वेगळी चुनबुन, एक समाधान पांगारे चा पुढचा बॉल. आता मात्र मोहीनसाठी एक वेगळी फील्ड. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, फटका बसलाय. सागर बोडके डाऊन टू द बॉल आणि जेल ड्रॉप झालाय. दोन धावा इथे मिळाल्या असत्या, परंतु इम्रान गेल यांची इच्छा नव्हती. या कारणास्तव त्या इच्छेला तर त्यांनी थांबवलंय. सोपा झेल. हा जो झेल सुटलाय ना, या सुटलेल्या झेलवर किती शिक्षा मिळते ते बघण्यासारखं असेल. आता मात्र 60 धावा धाव फलकावर आहेत. 22 आणि 48 ची आवश्यकता. येस, झेल सोडलाय आणि सुटल्यानंतर चेंडूला पाठवलाय व्यासपीठाच्या दालनात. चेंडू होतोय सीमा पार. धावा इथून इम्रान गेलच्या बॅट मधनं 6 षटकार. फॉलो केलं बॉलला. उजव्या बाजूने जास्तीच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. या कारणास्तव पंचांनी या चेंडूला दंडित केल्याचं वाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं या पंचांच्या निर्णयाच्या विरोधात. अगदी काही क्षणात हा निर्णय आपल्या समोर सादर केला जाईल. एस वाईड आहे. रिव्ह्यू देखील लॉस झालाय आणि या वाईड तिसऱ्या पंचानं इथं निर्णय कळवलाय. वाईड आलाय आणि या वाईडनं धावफलक पुढे सरसावेल. 67 रन, 21 बॉल आणि आता आवश्यकता आहे 41 ची. 21 बॉल 41 रन मॅचच्या जवळ आणली जाते. ज्या पॉझिटिव्हनेसने, ज्या सकारात्मकतेने दोघेही फलंदाजी करणार आहेत. लॉंग द कार्पेटच्या लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय बॉल. शतरक्षक आहे तिथे. फंबल झालाय, परंतु सिंगल आणि त्या सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. आता 40 ची आवश्यकता आहे. 20 बॉल 40 रन. 20 बॉल आणि 40 तसं बघायला गेलं तर बरोबरीच चाललाय हा सामना. परंतु या मोमेंटला 54 धावा होत्या समोरच्या संघाच्या आणि इथे श्रावणी 11च्या धावा आहेत 68. खोलवर टाकलेला बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये कोणीच नाहीये. बॉल चाललाय मैदानावर धुरळा काढत सीमा पार. अलोंग द कार्पेट धावा येतील 4 चौकार. ओटीयू डीजे डीजे. काय क्वालिटी बॅटिंग केली आहे मोईनने. फटका फसतोय. अजून एक झेल टिपण्यासाठी संधी आहे. पोहोचले जाईल का? येस. आणि यादव डाऊन टू द बॉल. धक्का क्रमांक पहिला. विकेटचं पतन. या विकेटनं या मॅचला टर्न दिलाय का? बघूयात काय घडतं ते. 17 बॉल 39 धावा बनवल्यात आणि एक विजयाची आस तयार केली आहे मोईननं. परंतु आता मात्र आपल्या संघाला अर्ध्यावरती साथ सोडून जावं लागतंय त्याला डगआउट कडे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ओटीयू डीजे.
18 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे इथून. 12चा आस्किंग रन रेट आहे, प्रतिषटक 12 ची आवश्यकता. 18 बॉल 36, 39 धाबा बनवून मोईन माघारी परतलाय. परंतु आता इम्रान गेल यांच्यावर आणि तंजील खान यांच्यावर ही जबाबदारी आहे. बघूया तंजील आणि इम्रानची जोडी या रन चेसला कशा पद्धतीने सांभाळतात ते. शेखर काशीद आलाय गोलंदाजीसाठी. 18 बॉल 36 रन. येस, उडवलाय बॉल, हाय हँडसम, पाठवलाय आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. इम्रान गेल ज्या नावाने ओळखला जातो त्या नावाचा हा स्ट्रोक त्याने खेळून काढलाय आणि पाठवलाय सीमा पार. धावा येतील 6, षटकार. षटकार आलाय. 18 बॉल 36 ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर उत्तुंग आणि मोठा लॉफ्टेड स्ट्रोक इम्रान गेलने खेळून काढलाय. आता मात्र 30 ची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 30 रन. रिव्हरचा प्रयत्न आणि इथे वा नजाकत बरा स्ट्रोक 22च्या माध्यमातून आलाय हा चौकार. उलटी बॅट केली होती इम्रानने, परंतु केलेली उलटी बॅट गोलंदाजाच्या मनात संभ्रम तयार करते आणि तो संभ्रम यष्टीरक्षकाच्याही मनात तयार करते आणि चेंडूला पाठवतोय 22च्या माध्यमातून सीमा रेषा पार. चौकार 4. आता 26 ची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 26 रन. मोहम्मद मोमीन फैजपूरचा बॅटर 39 धावा बनवून माघारी गेला, परंतु माघार सोडलेली नाहीये इम्रान गेलने. काय बॅटिंग करतो इम्रान. प्ले अँड मिस. लॉफ्ट करायचा होता, बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅक फुटवर जाऊन मोठा फटका सजवण्याची तयारी दाखवली इम्रान गेलने. आता मात्र कमबॅक केलंय. सुरुवातीच्या 2 बॉलवर 10 धावा दिल्या आहेत शेखरने, परंतु इथे फलंदाजाला बीट केलंय. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 बॉल 26 रन. उलटी बॅट चालवली आहे आणि इथे झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय आणि इथे मिसकम्युनिकेशन. कलेक्शन करता येत नाहीये. फेकी तितक्या गतीची नाहीये आणि 4 रन पळून काढलेत. 4 रन पळून काढलेत. इथे एक शतरक्षकांना साथ देणं गरजेचं होतं, कारण खूप वेळ बॉल तिथेच पडलेला होता जिथे सागर बोडके डीप फाईन लेग वरून पळत आला, परंतु 38 सर्कल मधला कुठलाच खेळाडू त्या बॉलला घ्यायला गेलेला नाही आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी घेतला. आता मात्र 22 ची आवश्यकता आहे. 14 बॉल 22 रन. गोलंदाजाच्या चांगल्या प्रयत्नाला शतरक्षणाची गरज असते. इथे मात्र DMI पिंपळगाव वसवंत या संघाच्या शतरक्षकांकडून चुका झाल्यात आणि त्या चुका महागात पडतायत. इम्रान गेल याच्या बाजूने आता नशीब चालू आहे. खोलवर टाकलेला बॉल अलंग द कार्पेट कॉर्नरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. रविराज आहिरे चेंडूवर जातोय, उचलून फेकेल. फक्त एक धाव. एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. 13 बॉल 21 रन. 13 बॉल 21 रन. 18 बॉल 36 ची मॅच 13 बॉल 21 वर आली आहे. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर मोठा फटका येईल का? जर मोठा फटका आला तर ही मॅच थोडीशी श्रावणी 11 मालेगाव या संघाच्या पारड्यात जाईल, परंतु हा बॉल जर डॉट आला तर मग फुल ऑन एंटरटेनमेंट थ्रिलर मॅच आपल्याला येणाऱ्या 2 षटकांमध्ये बघायला मिळेल. परंतु आज दिवसभरात शेखर काशीदने चांगली गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवायचा होता. हा हे खेळाडू तिथे रवी बॉलला उचलतोय, फेकतोय. 2चा कॉल आणि यस 2 रन कंप्लीट. 2 रन कंप्लीट. 12 बॉल आता शिल्लक राहत आहे आणि 12 मध्ये आवश्यकता आहे 19 या अंकाची. 12 बॉल 19 रन.
चला पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी दोघेही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीच्या कक्षात यायचंय. पुढच्या मॅचच्या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कक्षात उपलब्ध व्हायचंय. हर्षवर्धन 11 वर्सेस पॅराग्लायडिंग सापुतारा या दोन संघांच्या संगणकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कक्षात लगेचच उपलब्ध व्हायचंय. 12 बॉल आणि 19 रन. कुठे होती ही मॅच आणि काय आली ही मॅच? एक रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच मी याच्या आधीच म्हटलं होतो की या मैदानावरचा इतिहास होऊन जाईल जर का हा 108 धावांचा रन चेस या फलंदाजी करणाऱ्या संघांनी जर का अचीव केला तर. काय फलंदाजी केली आहे, एवढा मोठा धावांचा डोंगर आणि तोही बलबत्तर संघासमोर. निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघानं चांगली फलंदाजी केली आहे. मग तो मोहम्मद मोईन असो किंवा मग इम्रान गेल असो आणि त्याच्या साथीला आलेला आता हा तंजील खान. कॅमेरामॅनला विनंती असेल की टॉस का बॉस कक्ष कव्हर करायचे थोड्या क्षणासाठी. नाणेफेक होतोय तिथे. पॅराग्लायडिंग सापुतारा वर्सेस हर्ष 11 नाशिक या दोन संघांमधला हा नाणेफेक. आणि नाणेफेक जिंकलाय पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाने जिंकलाय का? येस. काय निर्णय घेतलाय? ठीक आहे. उलट्या बॅटने घेऊन काढलाय बॉल आणि आल्या आल्या गोलंदाजाचं स्वागत केलंय. ज्यावेळी इम्रान गेलच्या बॅट मधनं हा स्ट्रोक निघाला ना त्यावेळी त्या बसलेल्या प्रत्येकाच्या तोंडून एकच नाव निघालं, शॉट. नक्कीच त्या क्वालिटीचा हा शॉट बघायला मिळालाय. चौकार आलाय. आता मात्र 11 बॉल 15 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 15 रन. लॉब केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे रविराज. डाऊन टू द बॉल. झेल टिपला जाईल आणि या मॅच मध्ये अजून एक वळण आपल्याला पाहायला मिळेल का? कारण चेंडू शिल्लक राहतील इथून 10 आणि 10 मध्ये बनवायच्या राहतील 15. बघूयात कुठला येणारा फलंदाज ती जबाबदारी घेऊन येईल. कुठला येणारा फलंदाज त्या आत्मविश्वासानं मैदानात दाखल होईल. कारण 10 बॉल 15 रन असताना प्रत्येक फलंदाजानं जर का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तरी मॅच फसू शकते आणि गोलंदाज त्या आत्मविश्वासाला तोडेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी येणारी 10 बॉल आपल्याला नक्कीच बघावी लागतील. बॉल आणि या 15ची आवश्यकता असताना भैया भदाणे राईट हँड बॅटर. आता मात्र दोघंही राईट हँड बॅटर त्याला बघायला मिळत आहे. रिव्हर्स आणि झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप आणि झालेल्या कॅच ड्रॉप वर एक धाव आली आहे. एक रन महत्वाचा इथे. आता मात्र 9 बॉल आणि 14ची आवश्यकता. तंजील खान याच्याजवळ स्ट्राईक आहे. बघूयात तंजील कशा पद्धतीने या गोलंदाजीला सामोरे जात होते. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कलेक्शन करता येत नाहीये. यष्टीरक्षकाकडून बॉल ड्रॉप होतोय. बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एक धाव महत्वाची आहे. मग ती कशी काय होईना. आता मात्र चेंडू शिल्लक राहत आहे 8 आणि धावा बनवायच्या आहेत 13. शेवटच्या षटकात धावा किती उरतात ते देखील महत्वाचं असेल. कारण शेवटच्या षटकात जास्तीच्या धावा उरल्या तर मग प्रेशर असेल. बघूया आता 8 बॉल 13 रन. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक.
आतमध्ये घुसून स्ट्रोक बनवायचा होता. वेगवान डिलिव्हरी, तेज तर्रार डिलिव्हरी, लेंथ बॉल आणि तो लेंथ बॉल वेगानं स्वार होतोय, वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात थांबतोय. निर्धाव चेंडू आहे, मॅच ऑन आहे. इम्रान गेल बाद झालाय आणि तिथून या मॅचला टर्न आलाय. त्या मात्र 7 बॉल आणि 13ची आवश्यकता. लॉब केलाय बॉल भैयाने आणि येस षटकार ठोकलाय. क्वालिटी स्ट्रोक. या षटकाराने आत्मविश्वास मोठा झालाय आणि या रन चेसला निश्चितच एक पाऊल पुढे गेलाय. आता मात्र आवश्यकता राहते 6 बॉल आणि 7 ची. काय स्ट्रोक खेळलाय भैयाने. अफलातून अफलातून आणि अफलातून. गोलंदाजाकडून एक छोटी चूक झाली आणि त्या छोट्या चुकीमुळे इथे षटकार खावा लागला. श्रावणी 11 मालेगाव अफलातून खेळ खेळला. 108 धावांचा पाठलाग. काय क्वालिटी केलाय. चांगल्या गोलंदाजी समोर हा 108 धावांचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागासाठी त्या खेळासाठी मी फक्त एवढंच सांगेल, झाकला जरी उजळणं सोडू नको. तू सूर्य आहेस, तळपणं सोडू नको. लागेल आयुष्यात ग्रहण म्हणून तू असं दररोज उगवणं कधीच सोडू नको. निश्चितच सूर्याला ग्रहण लागलं म्हणून सूर्य कधी उगवणं सोडत नाही आणि त्याच पद्धतीने इथं खेळ आपल्याला बघायला मिळतोय. काय क्वालिटी खेळ बघायला मिळतोय. 6 बॉल आणि 7 ची आवश्यकता. समाधान पांगारे बघूयात 6 बॉल मधल्या 7 धावा समाधान पांगारे थांबवतील का. 6 बॉल मधल्या 6 धावा 7 धावा डिपेंड करता आलेल्या आहेत, परंतु त्याला त्या क्षेत्ररक्षणाची जोड असणं देखील महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणात झालेल्या छोट्या छोट्या चुका इथे DMI पिंपळगाव बसवंत या संघाला महागात पडलेल्या आहेत. 6 बॉल 7 रन. बॅटची कड यष्टीरक्षणाचे इथे एफर्ट्स क्वालिटी आहेत आणि येस डायरेक्ट हिट रन आउट. एक धाव आली आहे परंतु दुसऱ्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज रन आउट झालाय. आता मात्र 5 बॉल शिल्लक राहतील आणि 5 मध्ये 6 ची आवश्यकता. 5 बॉल 6 रन. समाधान पांगारे राईट हँड बॅटर समोर लेफ्ट हँड गोलंदाजाचा इथे मारा आपल्याला बघायला मिळतोय. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात पहिल्या बॉलवर तरी यश मिळालं होतं, तरी देखील एक चोरटी धाव तिथे घेतली गेली आहे. भूषण पाटील येतोय. 5 बॉल 6 रन 6 चेस. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचला सोडलं जाणार नाहीये. प्रत्येक बॉलवर मेहनत घेतली जाणार आहे. 108 चा पाठलाग आहे आणि 108 चा पाठलाग आलाय आता 5 बॉल 6 वर. भूषण पाटील याच्यासाठी पुढचा बॉल समाधान पांगारे. लिव्ह केलाय बॉल जाऊ दिला आणि यस पंचांचा निर्णय वाईड आहे. पंचांचा निर्णय वाईड आहे आणि रिव्ह्यू लॉस्ट आहे. पंचांचा निर्णय आला इथे वाईडचा. 5 बॉल 5 वर मॅच. याच्या आधीच्या पोलच्या सामन्यात सुद्धा भूषण पाटीलने याच चुका केल्या होत्या. आतमध्ये घुसून क्रॉस बॅटेड शॉट आणि ते क्रॉस बॅटेड शॉट त्याला बीट करताय, त्याला त्रास देताय आणि त्यात पण समाधान पांगारे सारख्या लेफ्ट हँड बॅटर समोर क्रॉस बॅटेड शॉट आणि त्याचा फायदा समाधानने घेतलाच होता, परंतु जास्तीचा बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालाय. रिव्ह्यू घेतलाय. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय का. अंपायर रिव्ह्यू कशासाठी घेतलाय. वाईड साठी.
एस वाईट दिलाय. वन 104 104 धावा आहेत धावफलकावर. 5 बॉल आणि 4ची गरज. पुन्हा एकदा लॉट कर. हॅलो 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 भैया आउट आहे. पण बघतोय एक रन घेतलाय आणि रनआउट झालाय. दुसऱ्याच्या प्रयत्नात तिथे फलंदाज प्रांजल आलाय फलंदाजीसाठी. आता मात्र 4 बॉल आणि 3ची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 धाव्यांची आवश्यकता. आतापर्यंत तसं बघायला गेलं तर वाईड आलेत, परंतु फलंदाजाला बीट केलंय समाधान पांगारेनं. हॅलो हॅलो चितच तर मात्र 2ची आवश्यकता आहे. कव्हर्स मध्ये टोलवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे रविराज. बॉल लाडवतोय, वेचतोय, फेकतोय. दुहेरीचा कॉल आहे. पोहोचेल का? तर यस पोहोचलाय आणि खेळ खल्लास झालाय. मॅच फिनिश. 108 धावांचा हा मोठा डोंगर चढलाय आणि त्या संघाचं नाव आहे श्रावणी 11 मालेगाव. या संघाने 108 धावा चेस करून दाखवलाय. मग ती मोहम्मद मोईनची खेळी असो, इम्रान गेलची खेळी असो किंवा मग भैया बदानेचा तो एक क्रुशियल मोमेंटला आलेला षटकार. काय फलंदाजी केली आहे. अफलातून फलंदाजी. तोडीला मारणारी ही फलंदाजी. क्वालिटी बॅटिंग.